हाय कर, हाय हाय कर. सासूबाई इकडे बघ. नमस्कार मंडळी. तर आता ना संपूर्ण फॅमिली मिळून आम्ही इथे ना गणपतीपुळेमध्ये चाललेलो आहोत. तर पुढचं दर्शन तुम्हाला गणपतीपुळेचं मी दाखवणारच आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. रूमवर सर्व आवरून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो गाडीने. तर इथे ना एकदंत फॅमिली रेस्टॉरंट होतं. तर इथे आलो कारण देवदर्शन वगैरे म्हणलं ना खूप टाईम होईल, त्यामुळे नाही ते सर्वात अगोदर इथे सकाळचा नाश्ता करून घेतला. आणि सोबत ना छोटी छोटी मुले होते, त्यामुळे ना खूप जास्त वेळ जाईल म्हणून संपूर्ण सर्व फॅमिलीने इथे सर्वात अगोदर इथे नाश्ता करायला घेतला. तर इथे ॲडजस्टमेंट करून ना सर्वांनी नाश्ता करून घेतला. तर तसं पाहायला गेलं ना क्वांटिटी नव्हती, तरी ते सर्व नाश्त्याची वगैरे ॲडजस्टमेंट करून घेतली. मग त्यामुळे ना असा पोटभर असा नाश्ता केला. त्यानंतर ना आता पुढे निघणार होतो कारण खूप टाईम जाणार होता, त्यामुळे लवकरात लवकर इथे नाश्ता आवरून घेतला. तर चला तर मग आता पुढे बघ बघ बघ. अरे तुझ्या पेली फॅमिलीना गणपतीपुळे येते. तर आज तुम्हाला मी गणपतीपुळे येथे श्री गणपती बाप्पाचं दर्शन दाखवणार आहे. तर मी सुद्धा इथे पहिल्यांदाच आलेली आहे आणि खूप दिवसापासून इच्छा होती की गणपतीपुळे बाप्पाची दर्शन घ्यायचं. तर त्यासाठी संपूर्ण जर पाहायला गेलं ना गणपती बाप्पा पुळे येते रोजच्या रोज भाविकांची गर्दी असती. जेव्हा आम्ही गेलेलो होतो ना तेव्हा देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. आणि पाहायला गेलं ना असं सुंदर सुंदर अशी झाडे होती मोठे मोठे नारळाची, आणि त्यासोबत ना असे स्टॉल देखील लावलेले होते आजूबाजूला. आणि पाहायला गेलं ना तसं स्टॉल जे काही होते पण वस्तू देखील महाग होत्या. आणि जे काही मुलांसाठी लागणाऱ्या खेळण्याच्या वस्तू होत्या ना मोजक्याच आम्ही घेतलेल्या होत्या. तर इथे बघा जे काही आहे हे गणपती बाप्पाचं हे महाद्वार आहे जिथे की आपण एंट्री करू शकतो. हे संपूर्ण जे काही बांधकाम आहे ना तर इथे लाल मातीचं बनवलेलं आहे. बघा गणपतीपुळेचा हा महाद्वार आहे. तर इथून आतमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण गणपती बाप्पाचं दर्शन. आणि त्यानंतर ना ह्या गणपती बाप्पाला नवसा गणपती किंवा इच्छापूर्ती गणपती म्हणून असं ओळखलं जातं. ह्या गणपती बाप्पाकडे एखादी इच्छा तुम्ही मागितलं तर ती पूर्ण होते असं म्हणलं जातं. तर मी देखील फर्स्ट टाईमच इथे आलेली आहे. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप प्रशस्त आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहे. तर इथे ना गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आम्ही रांगेत थांबलेलो होतो. आणि त्याच अगोदर ना खूप साऱ्या भाविकांची गर्दी देखील होती. तर संपूर्ण फॅमिली आमची इथे रांगेत थांबलेलो होतो. आणि त्यासोबत ना जे काही नारळ फुले गणपती बाप्पासाठी पेढ्यांचा प्रसाद होता तो घेऊन ना आम्ही लाईनमध्ये थांबलेलो होतो. तरी ना गणपती बाप्पाचं दर्शन संपूर्ण भेटायला अर्धा एक तास तर जाणारच होता. तर खूप टाईम होता, त्यामुळे ना गणपती बाप्पाच्या नावाचा गजर करत इथे आम्ही संपूर्ण फॅमिली इथे गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो. बघायला गेलं ना तर गणपती बाप्पाच्या मंदिरात भाविकांची गर्दी तर खूप मोठ्या प्रमाणात होती. पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय झाली माहिती आहे का, तर इथे फर्स्ट टाईमच आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराला आलेलो होतो. तर आम्हाला गणपती बाप्पाची आरती देखील 12 वाजताची भेटलेली होती. जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ते मन काजे पीतांबर परिवर वंदना सरळ पूर्ण वस्त्र सुंदर की नैना दास रामाचा वाटपाय संना
संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुवर्वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल सुंदर. इथे गणपती बाप्पाची आरती देखील घेतली आणि तसं बघायला गेलं ना गणपती बाप्पाचा महाप्रसाद हा सकाळी लाडूचा 6 वाजता प्रसाद देखील इथे भेटतो आणि त्यासोबत ना आजूबाजूला गणपतीच्या मंदिराच्या बाजूला भक्ती निवास देखील उपलब्ध आहेत. तर इथे बघू शकता इथे त्यांनी भक्ती निवास देखील इथे चार्ट लावलेला आहे. तर मग गणपतीपुळे हे नाव कसं पडलं आणि याचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. हे ठिकाण कोकणातील एक सुंदर समुद्रकिनारा आणि प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं, जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज आले होते आणि पेशव्यांनी धर्मशाळा बांधली असे मानले जाते. गणपतीपुळे या नावाची उत्पत्ती कशी झाली? स्थायिक लोककलेनुसार गणपती एका महिलेच्या टीकेमुळे संतप्त होऊन आपल्या गुले मूळ ठिकाणी येथून पुळे पुढे सरकवले, म्हणून या ठिकाणाला गणपतीपुळे असं नाव मिळालेलं आहे. ह्या गणपती बाप्पाची मूर्ती मातीतून आपोआप स्वयंभू तयार झालेली असून ती सुमारे 400 वर्षापूर्वीची आहे असे म्हणले जाते. ऐतिहासिक काळानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी भेट दिली होती असं म्हणलं जातं आणि त्यासोबत पाहायला गेलं ना तर असं म्हणतात की हे मंदिर ऐतिहासिक काळानुसार गवताच्या छपरासारखे होते, पण आता पाहायला गेलं ना गवताच्या छपराऐवजी या मंदिराचं बांधकाम घुमट बांधकाम असं केलेलं आहे. ही गर्दी भाविकांची असून सुद्धा गणपती बाप्पाचं छान आणि सुंदर असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही बाहेरच्या आवारात आलो तर इथे उंदीर मामांच्या कानामध्ये जे काही आपली इच्छा आकांक्षा असतील त्या आपल्याला सांगायच्या असतात, तर इथे आम्ही देखील संपूर्ण फॅमिली सांगून परत निघालो होतो बाहेरच्या आवारात. तर बघा आता गणपतीपुळेमध्ये गणपती बाप्पाचं देवदर्शन झालेलं आहे. तर आतमध्ये काय कॅमेरा वापरायचा नव्हता, त्यामुळे ना मी आतमध्ये कॅमेरा चालू केलेला नव्हता, तर बाहेरच मी CCTV कॅमेरामधून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता गणपती मंदिराचा आजूबाजूचा परिसर, मंदिराची रचना कशी केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवते. चला आता गणपती बाप्पाच्या मंदिराची रचना देखील खूप छान प्रकारे इथे केलेली आहे. गणपतीपुळे मंदिराचा इतिहास प्राचीन असून हे स्वयंभू गणपतीचे स्थान आहे, जिथे सुमारे 400 वर्षापूर्वी मातीतून ही गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू प्रकटलेली आहे असे म्हणले जाते. सुरुवातीला गवताचे छप्पर असलेले हे छोटेसे मंदिर होते. नंतर मोगलाई काळात, त्यानंतर आधुनिक काळात विशेषतः 1998 ते 2003 दरम्यान प्राचीन भारतीय कलेनुसार नवीन मंदिराचे इथे बांधकाम करण्यात आलेले आहे. गणपती बाप्पाचे मंदिर उंच घुमटाकृती गर्भगृह असे बांधलेले आहे. त्यासोबत कोकणामध्ये तुम्हाला गणपतीपुळेसोबत वेगवेगळे ठिकाणे देखील पाहायला भेटतील. गणपतीपुळे गणपती बाप्पाचं मंदिर हे ठिकाण कोकण किनारपट्ट्यावर असलेले एक निसर्गरम्य वातावरण पर्यटक म्हणून ओळखलं जातं. येथील पांढरी वाळू आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. बघा गणपतीपुळे मंदिराच्या बाजूलाच इथे कोकणातील समुद्रकिनारा आपल्याला पाहायला भेटतो आणि त्यासोबत लहान मुलांची, वेगवेगळ्या प्राण्यांची आणि मोठ्या माणसांची देखील तुम्हाला इथे गर्दी पाहायला भेटते. आणि त्यासोबत ना ह्या गणपती बाप्पाला पश्चिम द्वार देवता म्हणून देखील ओळखलं जातं. तर इतकी गर्दी असून सुद्धा ना गणपती बाप्पाचं खूप असं छान दर्शन झालं. तर आता पुढे आम्ही निघालो आहोत जयगडला. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गणपती बाप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा.